कोपरगाव तालुक्यातील सवनसर येथील रहिवासी तरुण करण मोरे हा एका गुन्ह्यात संगमनेर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या दुय्यम कारागृहात कैदेत असताना त्याचा भाऊ संजय मोरे त्याला भेटण्यासाठी 20 जानेवारी 2024 रोजी गेला होता। सबजेलमध्ये भेट घेत असताना पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी करणचा भाऊ संजय मोरे याला मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे देखील तेथे आले। या सर्वांनी मारहाण केल्याने संजय मोरे हा गंभीर जखमी होऊन आयसीयूमध्ये ॲडमिट होता। कोणतेही कारण नसताना मारहाण झाल्याचा आरोप करण मोरे यांनी केला असून या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे। मारहाण करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण मोरे यांनी कोपरगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा करण मोरे यांनी दिला आहे। सर, आजपासून 7 ते 8 महिन्यापूर्वी संगमनेर पोलीस स्टेशनचा जो भ्रष्टाचारी लोकांच्या आया बहिणींकडे शरीर सुखाची मागणी करणारा असा अवैध धंद्याचा हप्ते घेणारा PI भगवान मथुरे व त्याची चाटणारा तो PSI त्याचा PSI निवांत जाधव व इतर 7 ते 8 जणांनी माझ्या भावाला खाली पाडून लाता बुक्क्यांनी डोकं टेबलवर आदळून बेदम मारहाण केलेली आहे। त्याला एवढी डेंजर मारहाण केलेली आहे का तो 4 दिवस ICयूमध्ये ॲडमिट होता आणि त्याला एवढं मारून त्या पोलिसांनी माझ्या भावाकडून असं लिहून घेतलं की हा पळता पळता पाय अडकून पडला म्हणून त्याच्या डोक्याला मारहाण केली आणि त्याच्या सह्या अंगठ्या घेतल्या। पण 4-5 महिन्यानंतर आम्ही त्याच पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज काढून आणलेले आणि त्या CCTV फुटेजमध्ये याला खाली पाडून लाता बुक्क्यांनी मारताना सगळं दिसत आहे। आम्हाला ही कोणत्याही प्रकारची नेतागिरी करायची हौस नाही आहे किंवा आम्हाला कोणत्या प्रकारची स्टंटबाजी करायची हौस नाही। हे प्रकरण एवढं मोठं आहे की आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पांगलं पाहिजे होतं। का पांगलं पाहिजे होतं? कारण हा मुलगा जीवन मरणाशी झुंजत होता 4 दिवस, पण कोणत्याही संगमनेरच्या न्यूजवाल्यांनी न्यूज लावली नाही कारण की यांनी सगळ्या न्यूजवाल्यांना पैसे पाणी वाटले। पण आमचे कोपरगावचे न्यूजवाले तसे नाही आहे। हा खरोखर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि फक्त आमच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू। तर आमच्याकडे प्रूफ आहे, आमच्याकडे ICयूची रिपोर्ट आहे। त्या CCTV फुटेजमध्ये या भगवान मथुरेंनी त्या निवांत जाधवनी कशा प्रकारे मारलेलं आहे हा त्याचा अत्याचार त्याच्यामध्ये दिसतोय। आणि या भगवान मथुरेला 15 ऑगस्ट रोजी एक महिला आत्मदहन करणार होती म्हणून याला 14 ऑगस्टला इथं कोपरगाव पोलीस स्टेशनला बसवलेलं आहे। म्हणजे हा अतिशय नालायक प्रवृत्तीचा लोकांच्या आईबहिणीकडे शरीर सुखाची मागणी करणारा हे निवेदन याच्यासाठी दिलेलं आहे कारण की आम्ही DYSP साहेबांकडे तक्रार दिली। त्याच दिवशी 6 ते 7 दिवस झाले होते याला मारून, त्याच वेळेस आम्ही तक्रार दिलेली होती। आम्ही वारंवार चक्रा पण मारल्या, पण DYSP साहेबांचं सोमनाथ चौरे साहेबांचं म्हणणं असं होतं की माझं जे काम आहे चौकशी करून पुढे मी अहवाल SP साहेबांकडे पाठवलेला आहे, ते काम SP साहेबांचं आहे। SP साहेबांनी गुन्हा दाखल का केला नाही हे तुम्ही तिकडे जाऊन विचारा। आमची मागणी एवढीच आहे की आम्ही 8 महिने झाले आम्ही शांततेच्या मार्गाने ना कुठं न्यूज येताना काय आम्ही फक्त DYSP साहेबांच्या तिथे चक्रा मारत होतो। आम्ही नाशिक आयोगाकडे पण तक्रार केलेली आहे, मानव अधिकाराकडे पण तक्रार केलेली आहे, पण आम्हाला कुठूनच न्याय भेटलेला नाही आहे। म्हणून आम्ही मुंबईला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर आमरण उपोषण करणार आहे 20/8/2024 मंगळवार रोजी। तिथं आम्ही त्यांच्याकडं मदतीची अपेक्षा मागणार आहे कारण की इथं सगळेच मॅनेज करायचे, याच्याकडे खूप पैसे वाया चाललेले, त्याच्यामुळे मॅनेज करून घेतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये ही ताकद आहे का आम्हाला बघायचं देवेंद्र फडणवीसला पण मॅनेज करतो काय। तिथं सगळे CCTV फुटेज, ICयूचे रिपोर्ट आणि याला लागलेलं आहे रक्त निघलेलं त्याचे सगळे फोटो घेऊन आम्ही तिथं जाऊन बसणार आहे। त्या पोलिसांवर 307 आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एवढंच नाही तर त्याला कायमचं निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी। आणि आमच्या कोपरगावकरांचा दुर्दैव आहे की असा नालायक पोलीस आमच्या कोपरगाव तालुक्याला लावला आणि ही घाण इथून लवकरात लवकर दुसरीकडे कुठे पण टाकण्यात यावी किंवा याची वरती काढून टाकण्यात यावी कारण की याची लायकी नाही वरती घालायची। कारण की त्यांनी एका गरीब पोराला मारलेलं आहे, एवढं मारलेलं आहे की त्याचं रक्त पडस्तवर ICयूमध्ये ॲडमिट करेपर्यंत मारलेलं आहे। तो मुलगा मेला पण असता। तर असं हे फक्त माझ्या भावासोबत घडलं। आज आम्ही आवाज याच्यासाठी उठवला की आज माझ्या भावासोबत घडलं तर हे कोणाच्याही भावासोबत घडू नये आणि कोणत्याही गोरगरिबावर असा अन्याय घडू नये म्हणून आम्ही हा मोर्चा इथं घेऊन आलेलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना।